काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आता तुम्हाला हे पटतंय का बघा. निरागस असतं ते बालपण, मिश्किल असते ती युवा अवस्था, खट्याळ असतं ते तारुण्य आणि गंभीर असतं ते म्हातारपण. पण आयुष्य जगत असताना या सगळ्या अवस्थांमध्ये आनंदाची नक्षी कोरली ना की सुखी माणसाचा सदरा तुम्हाला शोधायची गरजच नाही. म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात की नाही, पेला अर्धा भरलेला आहे की पेला अर्धा सरलेला आहे. आता भरणं आणि सरणं यामधलं गणित तिला कळलं आहे, त्यामुळे ती आहे आनंदाचा झरा. पण हो, या आनंदाच्या झऱ्यामध्ये वेळोवेळी येणारे काटे कुटे दगड माती वाळू बाजूला सारून त्यानेही तिचं घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या सुंदर गोष्टीला आता 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील ही आहे म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया मिनेश पाठारे आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत मिनेश पाठारे. त्यांचं आपण स्वागत करूया. सुप्रिया मिनेश पाठारे. अरे चल ना लवकर बाबा, काय चाललंय तुझं? अरे ये लवकर लवकर. घरात जसा वागतो ना तसा वागू नको. बाई 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 घाबरा घुबरा होऊन मिनेश पाठारे इथे आलेले आहेत. सुप्रिया मिनेश, तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. 28 वर्षांमधली 28,000 भांडणं कशी झाली तरी सुद्धा प्रेम कसं अबाधित आहे ऐकण्याची खूप इच्छा आहे. तर आपण स्थानापन्न होऊया. थँक्यू. या मिनेश. सुप्रिया मिनेश नमस्कार. मनपूर्वक स्वागत करते. सुप्रिया, मला मिनेश मिनेश वगैरे असं म्हणताना कसं तरी होतं. हो, कारण अख्खी इंडस्ट्री यांना बाबा असं म्हणतात. मिनेश, मला सांगा, मिनेश याचा अर्थ काय? म्हणजे माशांचा राजा वगैरे असं मी थोडंसं डिक्शनरीमध्ये पाहिलं. हो, तुम्ही ऐकलं आणि वाचलं असेल, त्यामध्ये ते बरोबर आहे. मीन म्हणजे मासा आणि नरेश म्हणजे राजा, म्हणजे माशांचा राजा असा त्याचा अर्थ. हो. आणि तुला माहितीये का, माशांचा राजा म्हणतो आणि हा मासे खात नाही. काय उपयोग त्या नावाला? हो, मग काय स्वतःला कसं करणार? पण मग इंडस्ट्री तुम्हाला बाबा का म्हणायला लागली? ते सुप्रिया सांगेल तुम्हाला, कारण का बाबा बोलायला लागली. ऍक्च्युली माझा मुलगा मिहीर जेव्हा लहान होता तर तेव्हा आमच्याकडे काय अहो वगैरे म्हणायची पद्धत नव्हती. म्हणजे मला ते पटत, पण मी पहिले 4 दिवस म्हटलं, पण ह्याने माझ्या ढुंकून बघितलं नाही. मग माझं असं झालं की जाऊ दे, आता मग आपण मिनेशच म्हणूया. तर तेव्हापासून मी ह्याला मिनेशच म्हणायला लागले. मग मिहीर झाल्यानंतर असं झालं की ए मिनेश ऐक ना, आणि त्याला मी बाबा म्हणायला शिकवलं होतं. म्हटलं पप्पा वगैरे नको, बाबा म्हण. तर तो असं याला म्हणायचा, ए मिनेश तुला आई बोलवतेय. मग माझं असं झालं की नाही नाही, ह्याच्या तोंडात ते बसलं तर मग प्रॉब्लेम होईल. मग त्याच्यापेक्षा मीच त्याला बाबा म्हणायला लागले आणि मग तो जगताचाच बाबा झाला. मिनेश, 28 वर्ष झालेली आहे. त्यामुळे जे एकदम शांत निरागस असं जे व्यक्तिमत्व आहे त्याच बोलण्याची पूर्ण संधी. एक मिनिट, हा तुझा गैरसमज आहे की हा शांत आणि ते निरागस व्यक्तिमत्व असं काही नाहीये. हे समोर दिसतंय फक्त, हे घरात असं नसतं. बघूया. सगळ्यात कॉमेडी करतो घरामध्ये तर हा असतो आमच्याकडे. अगं कॉमेडी करते म्हणून तर हे आनंदाचा झरा माझ्या समोर आहे. इतकी वर्ष सातत्याने काम करणं हे सोपं नाही आहे सुप्रिया. आणि तुझ्या पाठीमागे किंवा बॅकबोन म्हणतो ते आमचे मिनेश म्हणजे बाबा आहे. मिनेश, आता मी तुम्हाला बाबाच म्हणते कारण ते मला कसं तरीच होतं. सुप्रिया, कधी झाली भेट? तुझं लग्न होणं आणि तुझा अहो ह्याच्याविषयी इंडस्ट्रीमध्ये एकदमच कुतूहल होतं की ही 6 महिने तरी हिने संसार करावा फक्त, अशा पैजा मारलेल्या होत्या. हो हो. आणि आमच्या म्हणजे जेव्हा आमचं लग्न ठरलं, म्हणजे ॲक्च्युली लव्ह मॅरेज पण म्हणता येणार नाही आणि म्हणजे अरेंज मॅरेज कम लव्ह मॅरेज असं म्हणायला हरकत नाही. आम्ही एका पिकनिक ग्रुपमध्ये एकत्र होतो खरं तर. आणि मग तेव्हा असं झालं की आता मुलं बघूया आता वगैरे. माझ्या आईचं खूप असायचं ते की जरा वेळेत लग्न होऊ दे वगैरे. पण आयांचं असतं. हा, सगळ्यांच आयांचं असतं. सो 22व्या वर्षी माझं असं झालं होतं की करा काय तुम्हाला, कारण माझं काय असं
बाहेर लफडी वगैरे असं काही नव्हतं, कारण मी नाटकामध्ये एवढी बिझी होते की बरं माझा स्वभाव असा बघता कोणी लफडं करायला किंवा आय लव्ह यू म्हणायलाच तरी कोण धजावणार ना समोर, त्याच्यामुळे तेवढं कोणी डेअरिंग केलं नव्हतं. त्यामुळे मी तिला म्हटलं बघ तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघा मुलं काय वगैरे आणि मला सांगा काय ते. आणि मी प्रचंड बिझी होते कारण तेव्हा नाटक फुल फॉर्ममध्ये असायचं खूपच म्हणजे. तर मग तेव्हा असं चालू होतं. मग ह्यांच्या घरी कळलं की असं असं बघतायत. मग ह्याने त्याच्या वहिनीला आणि भावाला पाठवलं मागणंच घालायला. विनेश तुम्हारी ये हिम्मत. मग सुप्रिया पाठारेंना मागणी घालण्याची हिम्मत का? म्हणजे तुम्ही का मागणी घातली? काय सुप्रियाला आधी पाहिलं होतं? हो आता ती बोलल्याप्रमाणे की आम्ही एका पिकनिक ग्रुपमध्ये एकत्र होतो. आम्ही फिरायला वगैरे जातो पिकनिक थ्रू. आणि छोट्या पिकनिक करत होतो जवळच. असं राहण्याच्या खूप क्वचित अशा पिकनिक असायची की तिकडे आम्ही राहायचो. पण असं ओळख झालेली, चांगली ओळख झालेली. त्यानंतर बॉम्बलास नंतर अजून जरा चांगली प्रचंड ओळख झाली. ही कुर्ल्याला होती. कुर्ल्याला आम्ही जाऊन बॉम्बलासच्या वेळेला हिच्या घरी गेलो तर हिच्या घरच्या वेळेला अरे तुम्ही एवढा बाहेर एवढे प्रॉब्लेम चालू आहे आणि तुम्ही घरी इकडे कसे आलात कुर्ल्याला? कारण ही जिकडे राहत होती तिकडे सगळं मुस्लिम वस्ती होती पूर्ण. तर तिकडनं तिचे आई वडील खूप क्लोज झाले मग आमच्याशी. मग आम्ही तिघं मित्र होतो. आम्ही एकत्र फिरायचो वगैरे जायचो. हिला घेऊन हिला सांगायचो हिच्या मैत्रिणी असायच्या. आम्ही असं थोडं बॉन्डिंग वाढलं आमचं बोलण्याचं वगैरे. आणि त्याच्यात नंतर ठरलं की हिच्या घरी हिला बघतायत की कोणीतरी लग्नासाठी तिला विचारावं वगैरे असं. पण नंतर मी विचार केला की कोणीतरी विचारण्यापेक्षा आपण विचारलेलं काय वाईट आहे. एकदाच हिंमत दाखवली. आणि त्यामध्ये पण विचारायला पण भीती वाटत होती. मी जेव्हा तिला बोलवलं तेव्हा आम्ही त्यावेळेला पहिलं भेटलो म्हणजे विचारण्यासाठी जे पहिली भेट बोलतात ती आमची प्रीतमदा धाबा म्हणजे दादरला अर्चना होती. अर्चना नेवरेकर. अर्चना आणि हिचं त्यावेळेला खूप क्लोज होतं. म्हणजे आता पण आहे पण खूपच त्यावेळेला म्हणजे. आणि अर्चना मला पण चांगली ओळखत होती. आम्ही एकत्र फिरत असल्यामुळे. त्यामुळे ती बोलली की ठीक आहे मिनेश आहे ना मग मी येते असं काय नाही. तर आम्हाला हे नव्हतं माहिती की हाच विचारणार. आम्ही गेलो त्या तिकडे हॉटेलमध्ये बसलो. असं खूप वेळ असं टाइमपास चालू होता आमचा. तर ही शेवटी कंटाळी बोलते अरे काय आता खाऊन झालं आपलं तू काय म्हणजे कशासाठी बोल विचार काय विचारायचं ते विचार. तर हे नव्हतं माहिती की हा लग्नासाठी. मग मी तिला विचारलं की म्हणजे खूप वेळ झाल्यानंतर मी तिला विचारलं अरे माझ्या मनात म्हणजे आहे की तू माझ्याशी लग्न करशील का वगैरे. तर ती बोलते अरे हा तर मी विचारच केला नव्हता. तर नंतर मग बोलली ठीक आहे मी विचार करून सांगते. आता अर्चू तिकडेच होती. अर्चू बोलते अगं हो बोल हो. अर्चू तिच्या पाठी लागले की मी म्हटलं आई वडिलांना आधी सांगायला हवं कारण मी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती आणि मग मी डायरेक्टली जाऊन सांगायचं. मग त्यांना असं नको वाटायला की अच्छा तुझं आधीच ठरलं होतं मग तू आम्हाला कशाला सांगितलं. तर असं नव्हतं. मी मग सांगितलं तर वडिलांना वगैरे तर तो आवडतच होता कारण आमच्या ग्रुपमध्येच होता. सो मी म्हटलं ठरवा तुम्हाला जर वाटत असेल तर हरकत नाही. मग ह्याचे वडील ह्याचे भाऊ आणि वहिनी चालले डायरेक्ट मागणं घेऊन. तर मग ह्यांचं झालं ठीक आहे आता कोणाशी तरी करायचं आहेच आपल्याला. आणि जो मुलगा माहिती नाहीये आता हा माहिती आहे नोकरी चांगली होती सगळं व्यवस्थित होतं तर मग करूया. आणि मग सौ सुप्रिया मिनेश पाठारे असं शुभमंगल सावधान होऊन आज 28 वर्षांनंतर आमच्या भेटीला मिनेश आलेले आहेत. सुप्रिया आपल्या मनात खूप स्वप्न असतात पण आपलं आधीचं एक वेगळं आयुष्य असतं. आज 28 वर्षांनंतर तुझ्याकडे पाहताना एक प्रतितयश अभिनेत्री नंतर अतिशय छान मैत्रीण अतिशय छान व्यक्ती म्हणून तुझा नेहमी आदर आहे. कारण जिथे कुणी थोडंसं आजारी पडलं किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं मुळासकट त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे यासाठी सुप्रिया नेहमी पुढे असते. पण तुझं पण खूप कष्टाचं आयुष्य गेलेलं आहे खूपच. तर त्याविषयी सांग ना की कशी तू वाढलीस. कारण इतकं संवेदनशील मन हे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय पूर्ण होत नाही असं मला वाटतं. आम्ही 4 भावंड आणि मी सगळ्यात मोठी. त्याच्यामुळे जे काही सगळं यायचं ते वाटायला माझ्याच यायचं कारण मोठी बहीण म्हणून ती जबाबदारी असायची. माझ्या आईने खूपच कष्ट केले कारण माझे वडील एकतर खूप मोठे कारखानदार होते. म्हणजे गोलदेवळाचे कुंभारवाड्यामध्ये आमचा कारखाना होता आणि भरपूर श्रीमंती होती सगळं. म्हणजे माझ्या बारशाला तू विचार कर स्मिता माझ्या बारशाला ऑर्केस्ट्रा होता. अख्ख्या पूर्ण गल्लीला जेवण होतं. म्हणजे एवढं व्यवस्थित वेल सेटल फॅमिली होती. आणि ऑल ऑफ अ सडन काकांनी फसवलं आणि मग त्या सगळ्या गोष्टी हे झाल्या. मग वडिलांना व्यसन लागलं. मग त्या गोष्टीमुळे सगळे फ्रस्ट्रेट झाले. पण आईने धीर नाही सोडला. तिने अगदी लोकांच्या घरची धुणी भांडी मॉलिशची कामं करून आम्हाला
सांभाळलं. मग असं व्हायचं की आता मी मोठी आहे तर भावंडं सगळी लहान होती, सो त्यांना त्या गोष्टी करणं इम्पॉसिबल होतं कारण खूपच लहान होती. आणि मी मला वाटतं 5वी 6वी 7वीला वगैरे असेल तेव्हापासून मी आईबरोबर भांड्यांची कामं करायला जायची. काय सांगते? हो, मी घरची भांडी केलेली आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण असं व्हायचं की ती बिचारी एवढं करते तर तिला काहीतरी हातभार. कारण संध्याकाळी 6 वाजता शाळेतनं सुटल्यानंतर 11 वाजेपर्यंत रात्री मी आणि आई धुणी भांडीची कामं करायचो. आणि मग आम्ही 11 वाजता घरी यायचो. आणि मग तेव्हा प्लास्टिकच्या पिशव्या मिळायच्या बघ, ज्याला असे चौकोनी हँडल असायचे, तर ते हँडल लावायची आम्ही कामं करायचो. त्याचे काहीतरी मला वाटतं 100 पिशव्या केल्या तर काहीतरी 5 रुपये का 10 रुपये मिळायचे. ते आम्ही मग सकाळी 4 वाजेपर्यंत करत बसायचो. आणि मग परत सकाळी 5 6 7 2 तास झोपायचं, परत 7 वाजता उठायचं. आई बिचारी कामाला जायची. आणि तेव्हापासून मग मला स्वयंपाकाचं सवय म्हणण्यापेक्षा आवड म्हणण्यापेक्षा ती सवय लागली, ते करावं लागलं कारण परिस्थितीमुळे. त्याच्यामुळे मग तेव्हापासून मला ते अंगवळणीच पडलं की 4-3 भावंडांचं करायचं आहे. मग माझं ते करून मग मी शाळेत जायची. मग सकाळी मी दुधाच्या बाटल्या पोचवायची, मग ते एक काम करायची. तर असं सगळं करून मग मी शाळेत जायची, मग त्यांना सोडायची, मग त्यांचा डबा. बरं, शाळा इतकी जवळ होती की मधल्या सुट्टीमध्ये जेवायला घरी येऊ शकत असायचं, एवढी जवळ शाळा होती. सो तेवढा असा काही इश्यू नाही आला की असे, पण त्यांना ये जा नको करायला म्हणून मग त्यांना मी डबे द्यायचे. मग कधीतरी असं व्हायचं की कुठल्या तरी घरच्या कामाच्या इथे असं व्हायचं की आज संध्याकाळी नका येऊ, दुपारीच कामाला या कारण पाणी जाणार आहे. मग असं व्हायचं. मग शाळेमध्ये काहीतरी खोटं सांगायचं, आई आजारी पडली आहे, वडील आजारी पडले आहेत, असं करून मग ती धुणी भांड्याची कामं दुपारी अर्ध्या सुट्टीनंतर जाऊन करायची. सुप्रिया, तू आत्ता सांगतेस, कलकललं मला हे सगळं ऐकताना. आणि आज सगळे महाराष्ट्राचे रसिकसुद्धा म्हणतील की इतकी सातत्याने हसणारी, खळखळ 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 नेहमी बडबड करणारी सुप्रियाच्या पाठीमागे घडण्याची प्रोसेस इतकी मोठी आहे. पण सुप्रिया, मग हे सगळं करत असताना तू अभिनय कुठं ह्याच्यामध्ये बसतो? म्हणजे ॲक्च्युली कुठेच बसत नाही. खरं सांगायचं तर माझी बहीण अर्चना निवरेकर, सो ती तेव्हापासून खूप कामं करायची. आणि तेव्हा काय व्हायचं की आत्तासारखं ना जरा भीती असायची, म्हणजे एकटं कुठे पाठवायचं, कोणी माहिती नसायचं. तर तिच्याबरोबर मी बॉडीगार्ड म्हणून जायची आणि त्याचे ती मला 100 रुपये द्यायची. तर माझं असं व्हायचं की पैसे ह्याच्यासाठी की माझं येणं जाणं की काही गोष्टी येतात तिलाच्या आणि तेव्हा काय असं पेमेंट खूप नसायचं ग, 750 रुपये 1000 रुपये मॅक्झिमम असायचं. पण मी पूर्ण वेळ तिच्याबरोबर राहायची. तर तिला तिची मला आणि मला तिची इतकी सवय होती ना मला दोघींना एकमेकांची की आम्ही बिंदास असायचो दोघी जणी. त्यामुळे मग असं व्हायचं की चल तिच्याबरोबर जाऊया. मग तिच्या नाटकांच्या रिहर्सल कधी नाही केली, पण नाटक ओपन झाल्यापासून मी असायचीच. म्हणजे मी विंगेत उभे राहून तिची प्रत्येक नाटक मी 50-60 वेळा तर बघितलेलीच आहे. त्यामुळे मला ते तोंडपाठ व्हायचं. आणि एका वेळी असं झालं की ती आजारी पडली, अर्चना आजारी पडली. मग त्यांचं असं झालं की अरे बापरे, मग आता कोणाला उभं करणार? तर ते म्हणाले की तुला पाठ आहे ना सगळं नाटक? म्हटलं हां पाठ आहे. मग तू करशील का? म्हटलं मी नाही कधी नाटकात वगैरे काम केलंय, मग कसं करतात ते पण नाही माहिती म्हटलं मला. तर अगं काही नाही, सोपं असतं वगैरे असं करून मग मी ते दौऱ्यालाच मला घेऊन गेले ती लोक. बापरे, सगळं अद्भुत आहे. हां, पण मला वाटतं तुझी कुठलंही काम करण्याची जिद्द तुला प्रत्येक गोष्टीत पुढे नाही. कारण तेव्हा हे माहित होतं की एका नाटकाचे तेव्हा काहीतरी 100 का 150 रुपये मिळायचे. मग माझं असं व्हायचं की एका घरची भांडी घासून महिन्याला जर 60-70 रुपये मिळत आहेत आणि तिथे 2.5-3 तासाचे जर मला 150 रुपये मिळणार असतील तर मग केवढं मोठं आहे. अगदी अगदी. तर त्याच्यामुळे मी ते सुरू केलं. हो सुप्रिया, आज तुझे हात पाहिल्यानंतर खरंच आता कार्यक्रम झाला की असा तो मुलायम स्पर्श तुझ्या हाताला मी करणार आहे, कारण इतके कष्ट केलेले हात आहेत. पण आज मात्र ते छान यशस्वीपणाचे गुलाबी पण त्याच्यावर आलेले आहेत. मिनेश, एक सुंदर पॅकेजच तुम्हाला मिळालं. इतकं कष्ट करून इतकं छान घडलेलं एक सुप्रिया नावाचं एक छान फूल तुमच्या घरी आलं. भविष्य जाणणाऱ्यांनी किंवा पत्रिका सांगणाऱ्या माणसानं काय सांगितलेलं म्हणजे तुम्हाला ॲडजस्ट करायला पाहिजे? काय ॲडजस्टमेंट? नाही, एक तर मुळात आम्ही पत्रिका दोघांनी बघितली नव्हती, त्यामुळे भविष्य सांगण्याचा प्रश्नच येत नव्हता की आमचं काय. नाही, आपण ते ह्याला गेलो होतो ना दत्ताच्या मंदिरात गेलेलो आम्ही. माझ्या आईचा हट्ट हट्ट म्हणजे माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या घरी पण म्हणजे अजून माझ्या फॅमिलीमध्ये अजून पत्रिका वगैरे बघणं हा प्रकार नाही आहे. तर हिच्या घरी हट्ट होता की नाही पत्रिका काढायची. आणि सर्वात मेन असं होतं की
माझी स्वतःची जन्मपत्रिका पत्रिकाच नाही. नाहीये. तर ते त्यामुळे मुद्दाम गायब केलेली. त्याच्यावर तो म्हणाला की बघा, मग ते म्हणाले नाही मग नावरशीवर करूया. म्हणजे ठीक आहे मग जाऊ. त्यावेळेला ते दत्ताच्या देवळात गेलो. मग त्यांनी सांगितलं की नाही जमतंय, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, पण adjust करावं ऍडजस्ट करावा लागेल तुम्हाला. तर मी बोललो कोण आला, तर ते बोलले तुम्हाला करावं लागेल. तर मी बोललो मला, तर हा तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल, कारण काय तिच्या याच्यात पुढे चांगला काळ आहे, त्यासाठी तुम्हाला थोडंफार वाट पाहून तिला सपोर्ट करावा लागेल. तर तो म्हणजे बोलतात ना की पुश करणं गरज लागते, तसं तुम्हाला राहावं लागेल, कारण ती पूर्ण वेळ बाहेर असेल, कारण तिचे नाटकाचे दौरे, नाटकात तिला चांगलं यश मिळेल. तर मी बोललो ठीक आहे. मी आणि माझा जॉब चालूच होता, तर मी बोललो चालेल, त्यात काय एवढं हे नाही आहे. आणि तेव्हा काय मुलगा पण म्हणजे लग्न व्हायचं होतं आणि नंतर मुलाचा विचार नंतर होता. तर बोललो ठीक आहे, त्या करू शकतो आपण तेवढं. मग त्या हिशोबाला आम्ही गेलो. मग तिच्या आईला पण पटलं की बाबा नाही ना आपण आता करूयात लग्न. मग आम्ही मला वाटतं मी डिसेंबरमध्ये तुला विचारलं, आम्ही डिसेंबरमध्ये साखरपुडा केला. नाही डिसेंबरला विचारलं, फेब्रुवारी साखरपुडा केला. सॉरी, आपण साखरपुडा डिसेंबरमध्ये केला आणि फेब्रुवारीमध्ये लग्न केलं. 28 वर्षानंतर हे होऊ शकतं. नाही, कुठल्या तरी एका मतावर मिनेशचं बाबाचं खरं ठरलेलं आहे याचा मला खूप कारण आनंद आहे. मला साखरपुड्याची तारीख आठवते, कारण मला माझी बहीण आहे, तिची जन्मतारीख आणि आपला साखरपुडा एकाच दिवशी 26 डिसेंबर. आणि मग ती ऍडजस्टमेंट नावाची एक जी जादूची पेटी आहे ती तुमच्याकडेच आहे हो, बहुतेक. ती माझ्यात ते करायलाच लागणार त्याला काही. त्याला पर्याय अजून नाहीये का? मी जपून ठेवलेली पेटी आहे. जपून ठेवलेली आहे ना. मिनेश, तुमच्या आयुष्यात पण खूप चढ उतार आले. म्हणजे काम सुंदर सुरू होतं, तुम्ही नोकरी करत होतात, अचानक सगळ्या मिल बंद पडल्या. कसा होता तो तुमच्यासाठी वैयक्तिक काळ? सुप्रिया बायको झालेली, नंतर बाळ झालेलं तुमच्या घरी छान एक. हो, काळ म्हणजे सगळं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे सुप्रियानी म्हणजे जेव्हा मला आमच्या दोघांची ओळख झाली तेव्हा म्हणजे ती बघत होती की अरे एवढं चांगलं चाललं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि त्यामुळे त्या आईने पण कुठे आडकाठी नाही केली, की घरच्यांनी कोणीच सांगितलं नाही की नको करू वगैरे, आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. सडन एक 2000 साल असं आलं की आम्हाला कंपनीमध्ये थोडे प्रॉब्लेम चालू आले, कंपनी बंद पडली. मला कंपनीनं ऑफिशियली सांगितलं की नंतर 1 जानेवारी 2001 पासून यायचं नाही म्हणून. बापरे. तर म्हणजे असं आलं आत्ता काय करायचं, हा विषय आला पुढे. तर ही बोलली की तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त फर्म राहा. मीर अजून लहान आहे, कारण तेव्हा आम्ही जस्ट ठाण्याला शिफ्ट केलेलं आणि हिची आई होती म्हणून आम्ही त्या तिकडे गेलो. बोललो की मुलाला सांभाळण्यासाठी, कारण मी तेव्हा जॉब करत होतो. बोलली की त्याला ठेवून मी आपलं शोला जाऊ शकते आणि तू कामावर जाऊ शकतो, म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला होता. आम्ही गेलो आणि असं झालं की आम्ही तिकडे शिफ्ट केल्यानंतर असं झालं, म्हणजे आम्ही जूनमध्ये गेलो आणि मला सप्टेंबरमध्ये असं सांगितलं की म्हणजे 31 डिसेंबर हे लास्ट असेल, म्हणजे कंपनीच वाइंड अप होते आपली. तर मी बोललो ठीक आहे. मग ही बोलली तू टेन्शन नको घेऊ, माझं सगळं चांगलं चाललं आहे, तू मीरकडे लक्ष दे, मुलाकडे लक्ष दे, मग आपण पुढचं बघू काय होतं ते. तर मग बोललो ठीक आहे. मग इथं दौरे चालू होते, मग त्यानंतर मीरला सांभाळणं आणि नंतर मग माझी छोटी मोठी कामं चालू होती. त्यानंतर मी लोन्स वगैरेमध्ये गेलो, लोन्स करत होतो, मग कन्सल्टंट म्हणून काम केलं. आणि त्यामध्ये पण मला घरी असल्यामुळे मला एक फायदा आला की मला ते स्वतःहून करता येत होतं. म्हणजे फोनवर बोललं झालं, माझं काम व्हायचं. आणि क्वचितच म्हणजे ही जेव्हा घरी असेल तेव्हा मी घराच्या बाहेर पडायचो, कारण का मीरला सांभाळायला कोणतरी पाहिजे, कारण मीर जस्ट 2-2.5 वर्षाचा होता त्यावेळेला. मग त्यामुळे मग ही घरी असली की मी माझी कामं करायला जायचो आणि त्या कामात मला चांगलं यश आलं. ही पण बोलली अरे तुझं पण चांगलं आलं, आता माझं पण चाललं, आपण व्यवस्थित आता करूया, बघूया पुढे काय. सुप्रिया, तुला हे इतरांना बळ देण्याची तुझी ताकद तुला कशी मिळते ग? प्रत्येक प्रसंगाला तुझ्याकडे काहीतरी उत्तर असतं, सोल्युशन असतं, की अरे नवऱ्याची नोकरी गेली, एखादी बाई पुन्हा म्हणेल अरे काय हे पुन्हा सगळं पुन्हा शून्यावर येऊन थांबलो, असं नाही तर तू त्यांना सांगितलंस काही हरकत नाही. हे बळ कुठून येतं? ही ताकद काय आहे तुझ्या आनंदाचा झरा जो आहे त्याचं रहस्य? एक तो शब्द आहे ना, ती पॉझिटिव्हिटी जी आपल्यात असायला पाहिजे. कारण मी इतक्या संकटांमधून गेले होते ना, तर माझं असं झालं की इतक्या संकटांपर्यंत इथपर्यंत आली आहे, म्हणजे पुढचं सगळं चांगलंच होणार आहे ना. मग ते पुढे जाण्यासाठी जर आत्ता ती पॉझिटिव्हिटी नाही वापरली तर पुढे जाऊच शकत नाही. बरं असं होतं की आता लग्न ठरतंय आणि नवऱ्याची नोकरी गेली, तर तू सांगू शकतेस की नाही अरे बापरे तर लग्न कसं करणार, नोकरीच नाही तर. लग्न केलंय ना, आता मूल झालंय, आता काय सांगणार त्याला. बरं ह्या गोष्टी म्हणजे उद्या माझं एखादं नाटक चालू आहे ते बंद झालं तर दुसरं नाटक मिळेपर्यंतचा स्पॅन असतो
तो आपला एक फ्रस्ट्रेशन असतो ना. मग तेव्हा जर आपल्याला ही घरची लोक जर आपल्याला साथ देतात तर त्यांच्या ह्याच्यात आपण त्यांना साथ दिलीच पाहिजे ना. सो माझं असं व्हायचं की ठीक आहे, हे पण दिवस जातील, एवढे दिवस एवढे कष्टाचे काढले, ते राहिले नाही आहेत, तर आपण काय एवढं. किती छान. विनेश, पण हे सगळं होत असताना आपण काही करत नाही आहे किंवा बायको घरी असताना आपण कामाला जातो, यासाठी आपण स्वतः खजील नसतो, पण इतरांच्या नजरा किंवा टोमणे बसतात, अशी परिस्थिती किंवा असं कोणी मागवलं तुम्हाला त्यावेळेला? म्हणजे वाटत असेल समोरच्याला की बायको कामाला जाते आणि हा घरी असतो, फावल्या वेळेत काही करताना दिसत नाही, पण मला माहिती होतं की मी काय करतोय ते आणि तिला माहिती होतं की मी काय करतोय ते. त्यामुळे आम्ही एकदम की बाहेर कोणी काही बोलू दे त्याचा दोघांवर आमच्या काही परिणाम होत होता. आणि मला वाटतं सुप्रियाकडे ती ताकद आहे ना की तिने जे सहन केलेलं होतं लहानपणापासून, त्यामुळे ती ताकद तिच्यात एनर्जी आलेली की पुढे कोणी म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम कोणाचाही असो आणि तिला असं वाटतं की समोरचा मी आहे आणि त्याला त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे, म्हणजे मी बाहेर पडणं गरजेचं आहे असं तिला वाटतं नेहमी. मग त्यामुळे ती आता जसं मला बाहेर काढण्यासाठी ती प्रत्येक वेळा प्रयत्न करून मला त्यातनं बाहेर काढत होती. ती त्याच्यातनं सॅटिस्फाय होती किंवा काय चल काही नाही, पण बाकीचं व्यवस्थित चाललं आहे ना, तो व्यवस्थित आहे, माझं मुलं व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे ते तिला एक आनंद होता की बाकी मला कोणाकडे ठेवावं लागत नाही मुलांना. ज्यांच्याकडे ठेवणार आहेत ते तर अनोळखी माणसं असणार ना, ते आपल्या मुलांना किती सांभाळणार. त्याच्यापेक्षा आपला हक्काचा माणूस आहे तो सांभाळतो पण आहे, आणि काही नाही अगदी चाराने जरी खर्च कमवत असेल तरी ते आपले म्हणायचे ना. सो दोन्ही गोष्टी होत्या की मला सांभाळायला पण पैसे द्यावे लागत नव्हते, हक्काचा माणूस सांभाळत होता आणि प्लस तो ऑन पण करत होता. आणि मुळात मेन माझा खंबा होता ती माझी आई. सो ती बाजूला असल्यामुळे तेही टेन्शन नव्हतं काही, म्हणजे मुलांना, आणि तिचं पाळणाघर असल्यामुळे माझी मुलं त्यांच्याकडे म्हणजे तिच्याकडे आधीच मुलं असल्यामुळे ते इतकं छान रुळत होते. असं नाही की एकलकोंडे झाले, अरे यार त्यांच्यावर खेळायलाच कोणी नाही, असं तर झालंच नाही मला. सुप्रिया, हे सगळं तुझं होत होतं की तू नाटकात वगैरे काम करत होतीस, पण ना इतरांना हसवणे यासारखं समाधान आयुष्यात काही नाही आहे. मग तुला हा विनोदाचा जो एक टोन सापडला किंवा विनोदाचं गणित सापडलं, रहस्य सापडलं आणि खळा 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 उभ्या महाराष्ट्राला तू हसवलंस, हा विनोद तुला स्वतःला कधी सापडला? माझ्यामध्ये आहे हे अभिनय, म्हणजे अनेक नाटकांमध्ये तुला आम्ही पाहिलेलं आहे, पण मग हे कधी सापडलं? आणि हसवण्याचा जो तू एक वसा घेतलास कित्येक वर्ष. नाही, नाटक मी कॉमेडी बरेच केली होती, पण ते काय झालं की ॲक्च्युली ना ह्याला ॲक्टिंग म्हणतात हे नव्हतं माहिती मला. कारण कुठल्या ना शिबिरात गेले होते ना कुठे शिकायला गेले होते, काहीच नाही. किंवा मी हे जे करते ह्याला ॲक्टिंग म्हणतात हे सुद्धा आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे ना, की मी काम करते त्याला ॲक्टिंग म्हणतात. मी चांगलं करते काम, मला घ्या ना, असं म्हणायला मी काय करते मला काय माहिती, मला काहीच नव्हतं माहिती त्यातलं. त्यामुळे मला असं झालं होतं की अच्छा हे असं करतात का. आणि मग बघून 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 अर्चना बरोबर जाऊन मग ती नाटकं बघून मग त्याचं हे बघून असं झालं की अरे हां हे मी करू शकते, हे तर काय मी फावल्या वेळात पण टाइमपास करत असते, म्हणजे हेच आहे का ते, अच्छा असं करायचं आहे का, असं ते कळायला लागलं. आणि ज्या वेळेला मला पहिली सिरियल आली कुलवधू 2008, त्यावेळेला मला डायरेक्ट विलन वॅम्प माझं झालं की वॅम्प विलन, मला नाही येत विलन करता मी, म्हणजे मला असं झालं की ते कसं करायचं असतं, काय आहे, म्हणजे मला ती अशी भुवई वर करायची वगैरे हे मला काहीच येत नाही आहे. म्हटलं मला नाही येत काय. तर तो आमचा जो डिरेक्टर होता, म्हणजे ॲक्च्युली महेश तागडे तेव्हा डिरेक्टर होते, पण वैभव चिंचाळकर ते सगळं बघायचा, तो डिरेक्ट करायचा एपिसोड्स. तर तो म्हणाला की हां असं काही नाही आहे, भुवई वर करायला पाहिजे असं काही नाही आहे, पण तू करू शकशील, कारण तो मला नाटकातनं बघायचा. सो मी त्याला म्हटलं मला येत नाही, तू मला सांग कसं करायचं ते. मग कारण मला स्क्रीन पण माहिती नव्हतं, कॅमेरासमोर कसं करायचं तेही माहिती नव्हतं. म्हणजे 2 मुलं झाली होती, 2 जान्हवी झाली होती त्याच्यानंतर मीर, आणि माझं असं झालं की बापरे हे करते मी खरं पण माहिती नाही. म्हणजे असं म्हणतात ना, माझी ती सेकंड इनिंग सुरू झाली होती ॲक्च्युली ती. त्याच्यामुळे माझं झालं की हां ठीक आहे करूया, ट्राय तर करूया, ट्राय करायला काय हरकत आहे. आणि ते जमलं, क्लिक झालं. आणि मग मला फू बाई फूसाठी बोलवलं. तेव्हा माझं 2दा नाव रिजेक्ट झालं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं नाही ती तर विलन करते ना, तिला कुठे कॉमेडी येते. पण त्यांना हे नव्हतं माहिती की 16 वर्ष मी कॉमेडीच केलं होतं, नाटकांमध्ये कॉमेडीच केलं, हे चॅनलला नव्हतं माहिती. बरोबर. मग फू बाई फू मध्ये एंट्री झाली आणि मग लोक सुप्रिया पाटेला ओळखायला. हो. आणि आता आम्ही म्हणतो की ही कशी काय खलनायिका म्हणून काम करेल, कारण ही तर सतत स्वतः हसत असते. विनेश, तुम्ही या सुप्रियाचं असं म्हणजे काय म्हणतात त्याला, सुरवंटातून फुलपाखरू होण्याचा जो सगळा प्रवास आहे त्याला तुम्ही साक्षी आहात.
ही सुप्रिया अशा पद्धतीने एक एक पायऱ्या चढत 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 आता सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सुप्रिया पाठारे इथेपर्यंत तुमच्या आईवडिलांना काय वाटलं का हा मुळात आधी आवडलं की नाही ती काम करते ते? आई वडील म्हणजे तसं माझे वडील होते, माझं लग्न झालं तेव्हा. आई म्हणजे जिवंत होती पण ती आमच्याबरोबर राहत नव्हती. त्यामुळे तिला फक्त बाहेरनं माहिती होतं की माझं लग्न आलं आणि सुप्रिया आहे तिची बायको आहे म्हणून, तर ॲक्टिंग करते बरं. तर ते पण मला नंतर कळलं की जेव्हा ती मला भेटल्यानंतर. आणि त्याचं पण कारण हीच आहे, तिला खूप हौस होती की तुझ्या आईला पण शोधून काढूया असं करून तिने शोधलं माझ्या आईला. काय स्टोरी आहे सुप्रिया त्याची? ॲक्च्युली म्हणजे माझ्या सासऱ्यांचं आणि सासूबाईंचं पटत नव्हतं. ओके. तर त्याच्यामुळे आणि त्या एका कॅन्सर पेशंट बाईला सांभाळण्याचं काम करत होत्या. सो त्या सुद्धा खूप महत्वाचं काम करत होत्या. पण त्यांच्याशी येणं जाणं नव्हतं, काही नव्हतं. आणि सासरी पण थोडंसं अबोला होता की. पण माझं असं होतं की अरे तुझी आई आहे ना ती जन्मदाती आई, तर आपल्याला मला असं वाटायचं की बघूया ना कुठे आहेत त्या, काय करतायत काही नाही. मग मी त्यांना शोधून काढलं. माझा एक दीर आहे राहुल म्हणून, काय त्याच्या वतीने मी त्यांना शोधून काढलं. मग त्या माझ्या सेटवर आल्या होत्या कुलवधूच्या. मग आम्हाला येताना खूप असं खायला प्यायला घेऊन आल्या. मग त्यांच्या आम्ही कनेक्टमध्ये होतो वगैरे. आणि शेवटी म्हणजे मला आनंद हा आहे आता स्मिता की माझ्या सासूला माझ्या नवऱ्याच्या हातातनं अग्नी दिला. की ज्या बाईला माहितीच नव्हतं की आपली मुलं कुठे आहेत काय आहेत, तर तो एक मला आनंद आहे की मी जे काही केलं की त्यांना शोधणं किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या शेवटपर्यंत सगळं मी केलं, हॉस्पिटलपासून सगळं. ऑलमोस्ट तुम्हाला सांगू, माझी आईची आणि माझी भेट 35 वर्षानंतर झाली. म्हणजे मी दुसरीला होतो, त्याच्यानंतर ती सोडून गेलेली. त्याच्यानंतर मला सोडून इन द सेन्स परिस्थितीमुळे त्यामुळे तिचे काय प्रॉब्लेम असतील ते काय, त्यावेळेला मी लहान होतो त्यामुळे मला माहित नव्हतं. वय वर्ष 7 ते पुढे 8 वर्ष होतो. 8 वर्ष होतं माझं वय. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ती मला 2008ला मी त्यांना शोधलं. तुम्हाला काय वाटलं आई काय? तरी पण मी एक्सपेक्ट करायलाच तयार नव्हतो की जेव्हा ही मला कन्व्हिन्स करत होती अरे नाही तसं नाही. पण मला म्हणजे ही बोलते की जसं तू विचार करतोयस की तुला सोडून गेली, पण त्यावेळेला तिच्यावर काय आघात झाला असेल हे तुला थोडी माहिती आहे, तू तर लहान होताच. तिने एवढं मोठं डिसिजन घेणं तिला पण जड गेलंच असेल ना. मग त्याच्यानंतर मग थोडं तिच्याशी कनेक्ट झालो, ही बोलून मग शेवटी कनेक्ट झालो. आणि काय करायची, मी असायची अवेलेबल की मी तरी पण मी याला सांगायची नाही मला आज वेळ नाही, तूच जा त्यांना घेऊन जा, डॉक्टरकडे घेऊन जा, तू त्यांना हॉस्पिटलला. मग माझं असं व्हायचं की हे दोघांना एकमेकांचं बॉन्डिंग असू दे. म्हणजे मी किती असले तरी शेवटी मी फायनान्शियली गोष्टी करेन, बाकीच्या गोष्टी करेन, पण मुलगा म्हणून त्यांना माझं असं होतं की कुठली आई बेवारेस जाता कामा नये आणि मुलं असताना. सो माझं असं व्हायचं की नाही ते त्याच्या हातूनच व्हायला पाहिजे. आणि ते असं झालं की इतकं ते सगळं झालं की शेवटी ते त्याच्याच हातून. त्याला कारण सुप्रिया व्हावी. क्या बात आहे. मला वाटतं ते पुसलेले सगळे ऋणानुबंध पुन्हा नवीन उजळण्याचं काम सुप्रिया, गावातच प्रिया आहे. आणि मग सुमंगल करण्याचं काम नेहमी तू करत असते. थक्क आणि मला अक्षरशः काटा आला हे सगळं ऐकत असताना. आईसारखी आई ती आपल्या बायकोने आपल्यापर्यंत पोचवावी आणि मुलगा आणि आईचं इतकं सुंदर मिलन व्हावं. क्या बात आहे, क्या बात आहे. सुप्रिया, तुझ्या आईचं काय म्हणणं आहे आता? द सुप्रिया अशी आपली जी खरंच आपल्याबरोबर काम करायला येणारी, तिला कसं वाटतं? तेव्हा पण तिला ते आवडत नसेल की आपल्या मुलीला इतके काम करायला लागतंय वगैरे. आता तिचं काय म्हणणं? ही फील्डच मान्य नव्हती. आता नाही, आता आई जाऊन 1 वर्ष झालं. तर तिला हे फील्ड ती इतकी काय म्हणतात त्याला, इतक्या ह्याची होती ना की मुलीने लग्न करायचं, संसार करायचा, मुलं बाळं, चूलमूल सांभाळा, बास. तिला हे प्रकार नव्हते माहिती. किंवा हे खूप वेगळं होतं. म्हणजे तिचं वेगळं म्हणणं असायचं आणि वडिलांचं वेगळं म्हणणं असायचं. छे ते 9 ते 5 नोकरी बिकरी नाही करायची, काहीतरी वेगळं कर, काहीतरी मस्त कर, काहीतरी छान कर, तू इथे कधी दिसणार आहे. तेव्हा ना अल्फा मराठी होतं, तेव्हा झी मराठी नव्हतं. तर ते नेहमी सांगायचे मला, इथे कधी दिसणार तू, अल्फा मराठीवर कधी दिसणार तू. मग त्यांची वेगळी स्वप्न असायची आणि आईची वेगळी स्वप्न असायची. तर त्यांच्यात खूप भांडणं व्हायची. म्हणजे ते मला इवन आम्ही रस्त्याने जेव्हा जायचो ना तेव्हा तसे खांद्यावर हात टाकून जायचे ना, तेव्हा आई सांगायची, काय मुलगी वयात आली तुम्ही खांद्यावर हात टाकता काय, ते ती पोरगी थोडी आहे, पोरगा आहे माझा, तुझं काय टेन्शन नाही. असे माझे वडील होते. त्यामुळे माझे विचार नॅचरली त्यांच्यासारखे झाले होते की तू नको ना विचार करू दुसऱ्यांचा, लोकांचा कशाला विचार करतेस. म्हणजे माझ्या वडिलांना सुद्धा इवन कितीतरी लोकांनी येऊन असं काय काय सांगितलं होतं, हो तुमच्या मुलीला बघितलं आज त्या पिक्चरच्या थिएटरला. हां माहिती आहे मला, ती गेली ना तिच्या मित्राबरोबर ना.
अच्छा तुम्हाला माहिती आहे? म्हटलं, हो मला सांगून गेली, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच लोकांची मुलं, त्याच लोकांच्या मुली पळून गेल्यात लग्न करून वगैरे असं. ते वडील म्हणायचे बघ हे असे आहेत, हे लोक येऊन आपले कान भरणार, आपलं सांगणार. आपल्या मुलांवर आपला विश्वास पाहिजे. तू ते तिच्यावरचा विश्वास हे करू नको, तू टेन्शनच घेऊ नको. ती काही वावगं करणार नाही, डेफिनेटली नाही करणार, हे मला माहिती आहे. त्यामुळे माझं असं व्हायचं की जे आज मी सुद्धा माझ्या मुलांबरोबर तेच कन्व्हर्सेशन असतं. मिनेश, हिचा हा असा तडक भडक स्वभाव तुम्ही हिला सांगता का हो जरा? म्हणजे बऱ्याच वेळेला ना चांगलं करायला जातो आणि आपणच आपटी खातो. सुप्रियाच्या बाबतीत बऱ्याचदा असं झालेलं आहे की 1 वर्षानंतर त्या व्यक्तीला कळतं की सुप्रिया म्हणत होती तेच खरं आहे, पण तेवढा वेळ थोडासा रुसवा आहे. सुप्रियांना खूप डोकं खाते, सुप्रिया फार त्रास देते बाबा. तुम्ही हिला सल्ला सांगता? सल्ला सांगतो, पण मला माहिती आहे त्या सल्ल्याचा काही उपयोग होणार नाही. पण सांगण्याचं काम करतो आम्ही. पण मला असं वाटतं त्या व्यक्तीला त्याच वेळेला कळलेलं जास्त बेटर असतं असं मला वाटतं. की मला जर एखादी गोष्ट नाही आवडली तर मी ह्याला स्मिता बघ ना अशी बोलते यार, मला नाही आवडत का, मी बोलेन ना स्मिताला हे तू हे बोलू नको, हे परत मला नाही आवडणार. सो स्मिताला ते पुढच्या वेळी कळलं पाहिजे, सुप्रियाला आवडत नाही, नको जाऊ दे, नको बोलूया. गॉसिप नाही करत तू? म्हणजे मला असं होतं की जे आहे ते तोंडावर, जे इवन मी ह्याला काय कोणालाही मला हे नाही पटलं हे परत करायचं नाही, किंवा माझं हे म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, नाही ओके सोडून दे, ह्याच्या पुढे मग ह्याच्यात ती वाच्यता करायची नाही आपण. पण मला हे पटलेलं नाहीये, हे गोष्टी नाही करायच्या. स्पष्ट निर्भीड स्वतःची मतं ठाम. हा म्हणजे मला असं वाटतं की हे काही चुकीचं नाहीये. मला वाटतं त्याने मी काही दुसऱ्याला दुखवत नाहीये, पण त्याचं कुठेतरी चुकतंय. म्हणजे उद्या तू जर एखाद्या दुसऱ्याच माणसाशी बोलताना तुला असं आठवलं पाहिजे की अरे नाही आपण बोललो तेव्हा सुप्रियाला वाईट वाटलं, ह्याला पण वाटलं, तर मे बी कदाचित तू नाही बोलणार ना, तुझं ते रिलेशन तरी चांगलं राहील ना. खरे खरे, काय हरकत आहे त्याने? मला वाटतं तू सांगतेस त्याच्या पाठीमागे काहीतरी सुंदर उद्देश आहे, एवढं समोरच्या व्यक्तीला कळलं तरी. फक्त बोलण्याची पद्धत कदाचित चुकीची असेल, मे बी असूच शकतं. किती कुत्सितपणे हसलं बघितलंस तू? पटलं ग. आणि असा मोका कुठे मिळतो? म्हणजे आपण जे म्हणतो ना नंदकाचे घर हवे, निंदकाचे घर हवे शेजारी, म्हणजे घरातच आहेत निंदक. हो, पण ते बोलायची हिंमत नाहीये. पण ते ठीक आहे, ओके मला चालतं ते, मला काय प्रॉब्लेम नाही. मिनेश, अगदी इतके बाय इतके अशी जागा आपल्या घरामध्ये असते आणि मग ते भाड्याचं असतं. त्याच्यानंतर आपण हळूहळू पुढे सरकतो, मग आपल्याला वाटतं आपलं घर असावं वगैरे, आणि एक दिवस मग स्वतःचं घर होतं. तो क्षण कसा तुम्ही आता मला सांगाल? तो म्हणजे आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, म्हणजे मुलं झाली तो क्षण असेल, त्याच्यानंतरचा तो क्षण असेल. पण एक होतं की जेव्हा माझा जॉब गेला त्याच्यानंतर माझ्याकडे अशी काही अमाऊंट होती की त्यामध्ये आम्ही घर घेऊ शकत होतो. म्हणजे छोटा म्हणजे जे काय असेल, 98-2000 त्यावेळेला छोटं घर घेणं पण खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. ते महागच असतं सगळं. तर आम्ही मग कुठे नाही तर आम्ही ठरवलं की नाही ठाण्यालाच घेऊया, कारण हिची आई जस्ट शिफ्ट झालेली. मी त्याला म्हटलं की आईच्या शेजारी घेतलं तर कसं मुलांचं टेन्शन नाही राहणार, मुलाचं टेन्शन नाही. तेव्हा जान्हवी नव्हती, मिहीरचं टेन्शन नाही राहणार, म्हणून आम्ही ठाण्याला घर घेतलं. तर आम्ही ऑलमोस्ट 2 वर्ष आम्ही रेंटनी राहत होतो एका ठिकाणी. नंतर आणि ते पण 160चा एरिया आणि बाथरूम बाहेर असं होतं. आणि त्यावेळेला ही फक्त नाटक करत होती, त्यामुळे माझं असं होतं. पण मला ते ऑकवर्ड पोझिशन होती, कारण माझ्या घरी, कारण हिच्या घरी बाथरूम आतमध्ये होतं, त्यामुळे मला ते असं आलं की अरे खूपच ऑकवर्ड वाटायचं. त्या वेळेला आपल्या सुखाची काय काय कल्पना असते ना, बाथरूम आत असणं ही सुखाची कल्पना ना. हा म्हणजे त्यावेळेला म्हणजे माझ्या नंतर बहिणींची जेव्हा, म्हणजे सख्या नाही दुसऱ्या बहिणींची जेव्हा, नाही तिचं ठरलं होतं पण तिने नाही सांगितलं का, नाही ते सेल्फ कंटेंट आहे ना. मी म्हटलं चायला हा विचार मी का नाही केला तेव्हा. कारण ह्याच्या घरी पण तसंच होतं, ह्याच्या घरी पण चाळीतच होतं ना. पण त्यामुळे ते मी म्हटलं आला ह्याचा विचार नाही केला मी, सेल्फ कंटेंट आहे का हा विचारलंच नाही मी. पण नंतर तोपर्यंत लग्न झालं होतं. पण आम्ही त्यानंतर 2 वर्ष रेंटनी राहिलो. आम्ही सेकंड टाइम जिकडे रेंटनी राहिलो ना, तो त्या घराचा नंबर होता 123. आणि तो आम्हाला बोलला की बघा मिनेश, मित्रच होता, बघ मिनेश माझं घर आहे ना खूप लकी आहे सगळ्यांना. मी म्हणलं का रे? बोललो तू रेंटनी देतो म्हणलं की, तो मी रेंटनी देतो त्यामुळे लकी तर आहेच, पण इकडे जेवढे जण राहिलेत ना त्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाने स्वतःचं 1 वर्षातच घर घेतलं. आणि तो आम्हाला असं पण बोलला की इकडे 1 वर्ष कोण राहिलंच नाही आहे, 11 महिने. आणि मी म्हणलं अरे नाही किती जणांनी, म्हटलं तर आतापर्यंत मी 2 जणांना दिला आणि 2 जणांनी 11 महिन्याच्या आत खाली केलं आणि स्वतःची घरं घेतली. म्हणलं मी तिसरा आहे रे, तिसऱ्याला काय असं होत नाही. तर तोला नाही बघ तू लक्षात ठेव. तर असं करून आम्हाला जस्ट 3 महिने झाले असतील त्या घरात.
आणि आम्ही 4थ्या महिन्यात घर बुक केलं वा वा ठाण्याला. वा. तर मी हिला बोललो खरं असं झालं. तो बोलला तसं त्या आपल्याला कशेल. मग त्याच्यानंतर आम्ही ठाण्यात स्वतःचं घर घेतलं आणि मग तिकडे आमचं सेल्फ कंटेन होतं सगळं. त्यामुळे ती अजूनच खुश झाली. आणि तेव्हा मला आठवत आहे आम्ही काहीतरी 2.5 लाखाला वगैरे घर घेतलं होतं ते. आणि 70,000 रुपये हे काय इंटिरियर. म्हटलं 70,000 रुपये एवढे पैसे कोण इंटिरियरला टाकतं. तर हा म्हणाला की तुला आणि ते काय राहतं घर नव्हतं, त्यांनी बंद ठेवलं होतं बरेच वर्ष. सो मुलाला घेऊन राहायचंय म्हटल्यावर जरा ते करावंच लागलं होतं. मग नाही म्हणजे आता असं झालं की 70,000 ठीक आहे कर ते काय असं होतं ना. तेव्हा असं होतं की 70,000 बापरे एवढं. पण तेव्हा सगळ्यात एरियात आमचं घर पॉश होतं. पॉश पूर्ण सगळं करून घेतलं होतं. कसा प्रवास सुरू होतो आणि कुठे आपण जातो. सुप्रिया, दौरे भरपूर केलेले आहेस. कशा पद्धतीचे प्रेक्षक तुला भेटले, कशी कॉम्प्लिमेंट द्यायचे, तुझ्या काय गमती झाल्या तुझ्या नाटकांमध्ये, विसरले, पडले, धडपडले, अडखळले? खूप म्हणजे वातरट मेले हे नाटक तर अजरामर आहे. म्हणजे त्या नाटकाचे प्रयोग म्हणजे इतके केलेत आम्ही. म्हणजे जवळजवळ मीच त्याचे मला वाटतं 1000-1200च्या घरात केले असतील प्रयोग. अर्चना होती बरोबर, रणजित आमचा गोड प्रोड्युसर रणजित मसुरेकर, परत नंदू लबडे होता तेव्हा, राजन पाटील. तर त्यावेळेला इतकं ते नाटक फॉर्मात असायचं ना. आणि त्यावेळेला कसं सॅटर्डे संडेचा फंडा नसायचा, त्यामुळे प्रत्येक ह्याला प्रयोग चालूच असायचे त्यांचे. मग तू मिमी आलं. तू मिमीला तर आम्ही महिन्याचे दिवस 30 आणि प्रयोग करायचो 45. बापरे. त्यामुळे मी घरातच नसायचे. म्हणजे सॅटर्डे संडेला तर सकाळ दुपार रात्र असे आम्ही सलग प्रयोग केलेत. त्यामुळे तिथे तर म्हणजे खूपच वेगवेगळे आणि लोकांना ते आवडायचं. पण त्यावेळी काय व्हायचं, सिरियल हा प्रकार नव्हता. त्यामुळे असं होतं ना, आत्ता जी लोक जी आहेत ना, तुमची ती सिरियल छान आहे तुम्ही बघ, असं नव्हतं. तेव्हा ते नाटक हार्डकोर नाटक बघणारीच लोक होती. त्यामुळे ते लोक येऊन बघायचे. मग तुमचा ह्यातला रोल चांगला, त्यातला रोल चांगला, किंवा एका वेळेला 4-4 नाटकं चालू होत असं नसायचं तेव्हा. एका वेळेला एकच नाटक करू शकायचो. पण प्रयोग भरपूर. म्हणजे आम्हाला तेव्हा ब्लॅकबोर्ड आमचा, जसं आपण शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड, तेव्हा असं हे नव्हतं, प्लॅनर किंवा मोबाईल नव्हते तेव्हा, काहीच नव्हतं. मग आमच्या अशा तारखा लिहायचे अख्खा भरलेला. आणि आम्ही सगळेजण वही घेऊन, मी, अंकुश चौधरी, भरत जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, आम्ही सगळेजण वह्या घेऊन बसायचो. अच्छा हा दुपारी आहे का. अच्छा. मग एकदा असं झालं की सकाळी शिवाजी मंदिरला प्रयोग होता, दुपारचा गॅप होता, आणि रात्री दामोदरला प्रयोग होता. मग मधला वेळ काय करायचं, चला सुप्रियाकडे जाऊया. मग तिथे आले सगळेजण, मासे बिसे जेवले बिवले, तिकडे झोपले, आणि मग दामोदरला प्रयोग आला. सो असं सगळं प्लॅनिंग असायचं. मग दौऱ्याला गेलो की काय करायचं. मग एकदा गोव्याचा दौरा ठरला आणि तेव्हा मी होते गरोदर सेकंड टाईम. मग हा म्हणाला एकटं कसं पाठवणार, तर तो म्हणाला नाही मी पण येतो. मग माझी आई, मिहीर, सगळं लचांड अख्खं गोव्याला पूर्ण सगळेजण. पण अंकुश, विजू मामा, बरं सगळे इतके काळजी करणारे होते ना, तर खरं तर यांची काही गरजच नव्हती. पण एक आईचं असायचं की नाही आता गरोदर असतं, मी असू दे, मी बरोबर राहते वगैरे. पण तेव्हाचे दौरे म्हणजे 18-18, 20-20 दिवसाचे दौरे असायचे तेव्हा. म्हणजे दिसायचाच नाही चेहरा माझा घरामध्ये, मी नसायचीच जवळजवळ. पण तो एक अनुभवच वेगळा होता. आता 4 दिवसाच्या वर दौरे होत नाहीत. आधी असे आम्ही, आणि मग तो करून मी मला आठवतंय, मी एका नाटकाचा दौरा केला 18 दिवसाचा. औरंगाबादला तो नाटकाचा दौरा संपला. मग तिथेच मी मला हॉटेलमध्ये ठेवलं, मी एकटीच होते कारण. आणि दुसरा दौरा सुरू झाला पुढचा 22 दिवसाचा. मग तेव्हा माझ्याबरोबर विनय आपटे, सविता प्रभुणे, प्रभाकर पणशीकर, अशी सगळी गँग होती. मग मी तिथे राहिले. मग त्यांनी मला पिकअप केलं औरंगाबादवरनं, आणि मग आम्ही पुढे 22 दिवसावर दौऱ्याला गेलो. सो जवळजवळ मी 1.5-2 महिने घरातच नसायचे. पण ही मनशांती आणि हे सगळं, ही शक्ती मिळण्याचं पाठीमागे आमचे मिनेश राव आहेत. मेन तेच असायचं की घरी हा आणि आई दोघं जण सांभाळणारे आहेत, त्यामुळे मला टेन्शनच नसायचं. काय मिनेशीचं नाटक पाहिल्यानंतर, म्हणजे अनेक नाटकं सगळीच तुम्ही पाहिली असणार, पण घरात असलेली सुप्रिया आणि त्या रंगमंचावर अशी लीलया वावरणारी इकडून तिकडे, आणि मस्त शब्दफेक आणि ते डायलॉग आणि हसवणारी, कधी क्षणात रडवणारी सुप्रिया पाहून तुम्हाला काय वाटायचं? हे काय तिच्यात खूप एनर्जी आहे. म्हणजे ती, म्हणजे आता पण मी तिच्या सिरियलला वगैरे जातो ना, ती आजारी किती असू दे,
शूटिंगची डेट असेल आणि तिला सांगितलं की नाही मॅडम थोडा ॲडजस्ट करा ना. म्हणजे ती मला म्हणजे नाटकाला पण तसं व्हायचं की अरे मी बोललो ताप आहे त्यांना सांग ना. ते माझ्यामुळे तिकडे बॅकस्टेजवाल्यांचं किती नुकसान होईल हे तुला नाही माहीत. तिला तो विचार असायचा, बॅकस्टेजवाल्यांचा विचार असायचा. तसं सिरियलला पण आहे तसं तिचं. सिरियलला पण ती आजारी असेल ती तेच बोलते अरे मी जर नाही गेली तर त्या प्रोड्युसरचं किती नुकसान होईल हे विचार कर ना. मी प्रोड्युसरचं नुकसान होतं आहे पण तुझं स्वतःचं नुकसान किती होतं ते तू बघतेस का. ह्या हलगर्जी म्हणजे तिचा तो चांगुलपणा मला किंवा मी थोडा हलगर्जी हा शब्द वापरतो पण त्याच्यामुळे तिला किती त्रास होतो हे मला माहिती असतं. तर मी शेवटी मला न राहून मी सकाळी 3-3 किंवा रात्री 4-4 सकाळी 4 वाजता किंवा 3 वाजता फोन करून त्यांना सांगतो की तिची कंडिशन नाही चांगली तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा. अशी वेळ येते माझ्यावर. ते तिला लहानपणापासून सवय लागली आपल्यामुळे कोणाचं काम नुकसान होऊ नये हा तिचा मोठा खूप फंड आहे. खरं आतापर्यंत माझाही अनुभव असाच आहे. दिलेला शब्द ती पाळते मग काहीही होऊ दे. आणि वेळच्या वेळी पोचणे. जर पोचत 5 मिनटं 5.5 मिनटं उशिरा येत असेल तर तिचा व्हॉइस मेल असतो की मी उशिरा येते. म्हणून आज आमची ही सुप्रिया पठारे. सुप्रिया तुला किडनॅप केलं गेलं होतं आणि डांबून ठेवण्यात आलं होतं आणि आज जी आमची सुप्रिया मला दिसते आहे ती दिसली नसती. घुंगटमध्ये असते मी साधारण. साधारण नाही ना आम्हाला कशाला दिसतेस तू. काय झालं होतं कोणी पळवलं तुला. ॲक्च्युली एक प्रोड्युसर होता त्याची आम्ही राजस्थानी फिल्म मी ॲक्च्युली त्या डिरेक्टरबरोबर आधी काम केलं होतं आणि रघुवीर यादव होते त्यांच्यावर, अर्चना होती, सुदेश बेरी होता आणि आम्ही एक पायलट केलं होतं. तेव्हा मी ते पायलटचं हे लग्नाच्या आधीच आहे. लग्न खूप आधी लग्नाच्या खूप आधी. तेव्हा माझं मला वाटतं एक 20 वर्ष वगैरे वय असेल. मग तो डायरेक्टर म्हणाला मैं एक फिल्म कर रहा हूँ लेकिन उसका शूटिंग राजस्थान में है. तर तेव्हा एक ते फॅसिनेशन असायचं ना शपथ राजस्थानमध्ये शूटिंग वगैरे. मग आपली अंशुमाला होती पाटील, अंशुमाला पाटील माझ्याबरोबर होती माझ्या मैत्रिणीचा रोल करायला. मी सेकंड लीड करत होते आणि मग तिथे गेलो आम्ही. तेव्हा पूर्ण पिक्चरचे काहीतरी मला 15,000 रुपये ठरले त्यावेळेला. त्यावेळेला मग मोठी अमाऊंट आहे आणि एका वेळेला अशी पटकन देतात आपल्याला. त्याच्यामुळे ते असं झालं होतं की 15 दिवसाचं शूटिंग आहे, ओके जाऊया असं करून आम्ही गेलो. आणि मग तिथे गेल्यावर असं आम्हाला कळलं की आपण खूप चुकीच्या ठिकाणी आलेलो आहेत. लगेच तुला म्हणजे साधारण कारण तो एक माहोल बघूनच आम्हाला कळत होतं. आधी त्याने आम्हाला विचारलं की तुम्ही हॉटेलमध्ये राहणार का हवेलीमध्ये राहणार. तर आम्हाला खूप ना हवेली नाही हम लोग हवेली में रहेंगे असं करून आम्ही गेलो हवेलीमध्ये. हवेलीमध्ये जे काही बंदूकधारी होते तिकडे सगळेजण खरंच म्हणजे खूप म्हणजे तो तिकडचा ऍक्च्युली तो डॉन होता तिकडचा. ओके म्हणजे ते असतात ना वाळीत टाकलेले गावाबाहेरचे वगैरे असं त्याचा तो होता सगळं मोठं. पण असं विचित्र म्हणजे येता जाता आमच्याकडे तसे गावातली लोक अशा नजरेने बघायचे नाही की बापरे हे आता हे आहेत का आता अच्छा अच्छा ओके. आणि त्यांनी काय नाही जायचं म्हणून सांगितलं नाही. त्याने नंतर तर अशी बंधनं घातली ना माझ्यावर तर खूपच म्हणजे बाकीच्या सगळ्यात बाकीचे लोक काय झाले जी लोक हॉटेलमध्ये राहायला होते ना ते हॉटेलमधले पळून गेले त्यांना कळल्याबरोबर. बंगल्यात जे अडकले ते अडकले ना सगळेजण. मग अंशुमाला पाटीलचं आम्ही गेलो त्याच्यानंतर जवळजवळ 8 दिवस शूटिंगच झालं नाही. मग तिची मुलगी लहान होती मग रडारड. मग ती म्हणाली नाही मला घरी जायचं आहे माझ्या मुलीची तब्येत आणि तिचं शूटिंग झालेलंच नव्हतं. सो त्यांचं पण असं झालं की ठीक आहे इसको भेज दो. पण मला पाठवायला ते कबूल नाही कारण माझं ऑलरेडी शूटिंग झालं होतं. मग अर्धवट शूटिंग कसं काय सोडणार. मग काय करायचं असं करून 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 मी स्मिता 3 महिने काढले तिकडे. आणि तेव्हा तर म्हणजे असं होतं की माझ्या बरोबरीचा जो मुलगा होता तो तर म्हणजे अभी मैं शादी करूंगा अभी इसको इधर ही भेजूंगा अभी नहीं जाने का असं वगैरे. तेव्हा तर काही हा प्रकारच नव्हता म्हणजे माहितीच नव्हतं काही. आणि मला तर असं भीती वाटत होती ना की बापरे आता कसं करणार आहे या लोकांनी इथेच ठेवलं तर करायचं काय. आणि मग पैसे नाही काय नाही खाणं पिणं तर म्हणजे आम्ही काय खातो तुम्हाला तेव्हापासनं जो स्टमक इन्फेक्शन लागलं ना ते आज तागायत. कारण कसलं जेवण देतो ते काय सतत एक तर त्या जेवणामध्ये वांगी असायची ते भात त्याच्यामध्ये कसले तरी तुकडे आता ते कसले असायचे जे चिकन बिकन तर शक्यच नव्हतं. ते मध्ये बाजूला काढून काढून मी नुसता आपला सुका भात कसा बसा पाणी प्यायचं त्याच्याबरोबर तो भात गिळून टाकायचा. असे मी अक्षरशः 3 महिने काढले 90 दिवस. आणि मग शेवटी माझं झालं की नाही आता काय. आणि मग अर्चनाला एकदा तिचं असं झालं की अरे हिचं काही फोनच नाही काही बोलणं नाही काय नाही. मग त्यांचा एक लँडलाईन होता मग त्या लँडलाईनचा नंबर मी देऊन ठेवला होता. मग तिने फोन केला तर माझा एकदम
हां बोल, असं असं रडवेलाच आवाज आला. तेव्हा तिला तर कळलं. ती मला म्हणाली, अगं तिकडे काय प्रॉब्लेम आहे का? तर आम्हाला ना तिथे हिंदीतच बोलायला लावायचं, ते मराठीत बोलू नाही द्यायचे ते आम्हाला. कळू नये म्हणून. तर माझी जी बहीण आहे मोठी, तिची आणि माझी एक कोड लँग्वेज आहे, आम्ही त्याच्यात बोलतो. म्हणजे समजा आता मला जर म्हणायचं की मला इकडे खूप प्रॉब्लेम आहे, की प्लीज मला इथून सोडव, तर वला म्हणू मरुपिया, वकडे म्हणू पेरप्या, वबरे म्हणू पारप्या, वय म्हणू आरप्या, वल म्हणू पेरप्या, वज म्हणू पेरप्या, वड म्हणू 100 रुपया. अरे ते नाही कळणार. नाही तिला कळला. हां. मग अर्चनाने सांगितलं की थांब मी ताईला फोन देते, तू ताईला सांग हे सगळ्या गोष्टी. मग त्यांनी विचारलं ये कौन सा लैंग्वेज है? मैं ये हमारा नेटिव प्लेस का लैंग्वेज है, मेरे अज्जी को यही समझ में आता है, उसको समझ में नहीं आता दूसरा लैंग्वेज. अच्छा ठीक आहे बात करू. मग मी तिला सांगितलं इकडे काय काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही. मग आमचा एक मित्र आहे, म्हणजे होता विजय लोके, जो आपल्या भायखळ्याच्या शिवसेनेचा होता. मग अर्चना, मी, विजय आणि सचिन खानोलकर म्हणजे आपल्या सिंधुताई सकपाळचा प्रोड्युसर. मग अर्चना विजयकडे गेली. तिने सांगितलं की असं असा प्रॉब्लेम झाला आहे, सुप्रिया तिकडे अडकले, काही कर आणि तू तिला तिथून सोडव. मग विजयने ॲप्लिकेशन लिहिलं, अर्चनाला घेतलं, बाळासाहेब ठाकरेंकडे गेले. बाळासाहेब ठाकरेंनी अजमेर पोलीसला फोन केला की काही झालं तरी माझी पोरगी इकडे आली पाहिजे परत, मुंबईत सही सलामत. आणि मग अजमेर पोलीसने त्याच्या बंगल्यावर धाड टाकली आणि मला सोडवलं. एवढी मोठी कथा आहे ही. एवढी मोठी कथा. ही तुला खूप शॉर्ट मध्ये सांगितली. हो, मला आधी वाटलं की हे खोटं आहे, हा एक ड्रामा आहे, मला कुणीतरी सांगितलं असं. बाप रे, हे एवढं सगळं रामायण झालं 3 महिन्यात. माझं वय वर्ष 20. अरे बापरे. तेव्हा मी अक्षरशः तेव्हा खोलीत, कारण मला एकटीला ठेवलं होतं खोलीमध्ये, की माझं कोणाशी कन्व्हर्सेशन नाही, मी कोणाशी बोलायचं नाही, काय नाही. मग तेव्हा आमचे एक फाइट मास्टर होता, तर तो मला म्हणाला की दीदी आप ना ये लाइन की लगती नहीं हो, बहुत घरेलू लगती है आप. तर मी म्हटलं हाँ मतलब एक्टिंग अच्छा लगता है लेकिन ये सब नहीं अच्छा लगता है. त्याला ठीक आहे रे. मग मी त्याला म्हटलं मेरे को ना कुछ हथियार लाके देना, मुझे ना यहाँ पे डर लगता है. तो बोला क्यों, यहाँ पे कुछ नहीं, ये लोग कुछ करते नहीं है लेकिन फिर भी एक सेल्फ डिफेन्स के लिए. मग त्यांनी मला एक गुप्ती आणून दिली होती, ती गुप्ती घेऊन झोपायची मी, की कोणी आलंच तर एक तर त्याला तरी मारेन, नाही तर स्वतः तरी मारेन. म्हणजे काही खरं नव्हतं. म्हणजे थोडे दिवस झाले असते तर काहीतरी वेगळं काय घडलं. नक्कीच. सुप्रिया, ॲडजस्ट करावं लागेल अशा एका छोट्या टर्मवर तुमचं इतकं सुंदर लग्न झालं. खरं तर आजच्या कार्यक्रमाची जी रचना आम्ही अशी केलेली आहे, तर अगदी वेगवेगळ्या प्रवृत्तीचे, भिन्न स्वभावाचे, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतून आलेली 2 माणसं 28 वर्ष इतक्या आनंदानं राहू शकतात एकमेकांना. आणि ते कसं तर इतके प्रॉब्लेम्स असतात आपल्या आयुष्यामध्ये, ते सगळे बाजूला सारून पुन्हा आनंदानं जगण्याचा एक संदेश देतात. त्यातली ही एक सुंदर जोडी आहे. लग्न म्हणजे काय, हा प्रश्न मी तुला जर विचारला तर तू काय उत्तर देशील? लग्न म्हणजे आता माझ्या मते तरी सगळं आता प्रेम आणि ह्या गोष्टी तर झाल्या, आता गेल्या, परे गेल्या आता त्या, कारण आता 28 वर्ष झाली आहेत. आत्ता म्हणशील तर लग्न म्हणजे काळजी. दुसरं आता काही हा दुसरा शब्द नाहीये. की आता ज्या काही चुका असतील, ज्या काही झालेलं असेल ते सगळं आता गेलं. आता ह्याची पुढची वर्ष जी आहेत, जी काही आपण एकत्र घालवणार आहोत, तर त्या ह्याच्यामध्ये एकमेकांची काळजी घेणं हेच आता किती सुंदर. मला अगदी अनपेक्षित उत्तर मिळालं. म्हणजे लग्न म्हणजे प्रेम, लग्न म्हणजे आदर, लग्न म्हणजे विसावा वगैरे, तर तू काळजी. इतकी सुंदर. मिनेश, तुम्ही काय सांगाल की इतकी भिन्न स्वभावाची आहे, खरं तर ती खूप गोड आहे, समजायला उमजायला असं बघायला तर खूपच सोपी आहे, पण धडाकेबाज आहे, नंतर परखड आहे, स्पष्ट आहे, थेट आहे. तर हे गुणसुद्धा कुणाकुणाला अवगुण वाटू शकतात. पण तुम्ही काय सांगाल आज इतक्या वर्षाचा सुंदर सहवास? तिचा हा जो स्वभाव आहे ना, धडाकेबाज, नंतर ॲडजस्टमेंट, तिने खूप म्हणजे पहिल्यापासून ती ॲडजस्टच करत आली आहे, आता पण करतेच आहे आम्हाला सगळ्यांना. ती बोलल्याप्रमाणे की आता गरज आहे दोघांना एकमेकांच्या काळजीची, त्याप्रमाणेच आम्ही आता जसं तिची काळजी मी घेतो तशी ती माझी काळजी घेते, तशी मुलांची काळजी तर ती खूपच घेते. तूच तुझी घेतो तर त्याचेच तोच माझी जास्त घेतो असं म्हणायला हरकत नाही. असं काही नाही. तर ते गरजेचं आता आम्हाला वाटतं दोघांनाही. आणि बाकीच्या बाबतीत बोलाल तर ती आमच्या काळजीपेक्षा बाकीच्यांची जास्त काळजी करत असते ती, त्यामुळे तिच्या शरीरावर खूप ताण काय होतं अगं. मेन म्हणजे आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप मुली आहेत ज्या लहान आहेत, म्हणजे आता
सपोज तुम्ही धरून चाल की मी रात्री 12-1 वाजता किंवा 2 वाजता मी कुठेही चालली आहे आणि माझ्याबरोबरची मुलगी 20 वर्षाची आहे, तर मी तिला असं रस्त्यात त्या रिक्षात बसून जा असं नाही म्हणणार, कारण मला त्या मुलीमध्ये जान्हवी दिसते. सो माझं असं वाटतं की माझी मुलगी जर त्यावेळी असती तर मी तिला असं सोडेन का? नाही सोडणार ना. सो माझं व्हायचं की ठीक आहे, तुला सोडून फार फार तर काय माझा एक अर्धा तास फुकट जाईल ना, चालू दे, पण मी तिच्या बिल्डिंगच्या खाली तिला सोडल्याशिवाय मी नाही जाणार पुढे. म्हणजे माझ्या मनात सेफ राहिलं पाहिजे की ती गेली आहे ना घरी तिच्या, ती मी बिल्डिंगच्या खाली सोडलं ना तरी ती घरी जाईपर्यंत मी खाली थांबते. तू घरी जा, पहिली बेल मार, उघडला दरवाजा, हां आई वडील आले, ओके, हां घरी पोचलीस, हां मग मी गाडी निघते. कारण माहिती नाही आहे इन बिटवीन मध्ये काय होईल. मी तिला सोडलं खाली तिथून कुठे नेलं तिला लिफ्टमध्ये काही होऊ शकतं ना. सो माझं असं होतं की नाही माझी मुलगी दिसते मला त्याच्यामध्ये, सो मी असं कुठल्याही मुलीला असं मध्येच रात्री अपरात्री मी नाही सोडणार. पण सुप्रिया, आत्ताचा क्षण आहे ना तो मिनेशची काळजी करण्याचा आणि त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याचा. कार्यक्रमाची आता वेळ अगदी कमी उरलेली आहे, तर हे प्रेम कशातनं व्यक्त करशील? मगाशी भांडत आलीस, पण जाता जाता एखादं सुंदर गाणं होऊ दे. तुला गाणं येत नाही? गाणं बापरे गाणं पण व्यक्त तर व्हावं लागेल. तर ते व्यक्त होऊनच तुझी रजा आम्ही घेणार आहोत. पण त्याआधी मात्र इतका सुंदर प्रवास, थक्क करणारा प्रवास, खूप कालवा कालव करणारा प्रवास आहे आणि तरीसुद्धा त्यातून असे चिखलातून अशी घे भरारी असं म्हणणारी आमची सुप्रिया, आणि तिच्या पाठीमागे इतका सुंदर निरागस असा माणूस आहे. हे खोडून काढ तुझं वाक्य, निरागस हे नाहीये, निरागसच आहे तो. कॉमेडी. संपूर्ण महाराष्ट्राचे तुझे जे सगळे कलिग आहेत आणि मिनेशला ओळखणार सगळ्यांच्या लेखी तेच होतं. तू खूप अशी बोलते, तो बिचारा इतका छान. माझं नाही असं, प्लीज तू एक मिनिट, तू त्याला विचार की तो खरंच असा आहे का, विचार त्याला. त्याला कशाला विचारायला पाहिजे? नाही आता विचार ना, स्पष्ट होत होते ना जे काय आमची ही आपला कार्यक्रम आहे की नाही, तर आमची ही कशी तुला कळली, आमचे हे पण कळू दे ना. हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, म्हणून तुला प्रेम व्यक्त करण्याची. आता बघा, माझी शपथ घेऊन सांगतो आहे तसं दिसतो. अशा धमक्या वगैरे द्यायच्या नाही का? सांग तू आहे तसं म्हणून. हो, त्यात काय, मग काय. अशा धमक्या अशा धमक्या देऊन सुप्रिया नाही चालणार. तुला धमकी देते, आता तू प्रेम व्यक्त कर. अरे बापरे, हे तर खूप मोठं. अरे काय सुंदर असं छानपैकी काहीतरी एखादं गाणं म्हणू शकतेस तू. गाणं, मला गाणं येताना मुश्किल. जे येत नाही तेच त्याचं आव्हान स्वीकारणारीच तर तू आहेस, म्हणून तुला मी ते दिलेलं आहे टास्क. अरे बापरे, कोणतंही छान गाणं म्हणू शकतेस, मराठी हिंदी दोन्ही ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे. ओ हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे बोलो तो जिये, बोलो तो मर जाए. नाही बाबा, जिवंत राहायचं आपल्याला, नो मर जाए. नाही, मरण्यामध्ये जगण्याची एक सुंदर आशा म्हणजे आमची सुप्रिया. आणि मिनेश, खरं तर समुद्रातला तू माशांचा राजा आहेस असं म्हणूया, आणि एक सुंदर जलकन्या असं आपण म्हणूया ती तुला मिळालेली आहे. सुप्रिया, अशीच आनंदी राहा, आम्हाला आनंद दे. कधीही तुला कुणीही मध्यरात्री हाक मारली तर तू त्याच्या पाठीमागे उभी आहेस, आणि तुला कितीही विरोध केला तरी तू तेच करणार आहेस हे मान्य करणार. मी गेली मध्यरात्री की हा येणारच ना मागे. तर भरपूर भूमिका कर, भरपूर हसव. मिनेश, तुम्हाला पण मनपूर्वक शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. थँक्यू स्मिता, थँक्यू सो मच.